हॅलो नमस्कार. सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त जन्म. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. सप्ताहाच्या काळामध्ये आपला मार्गशीर्ष पौर्णिमा आणि एकादशीचा व्हिडिओ टाकायचा राहून गेलेला आहे. मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र मानला जातो आणि भगवान विष्णूंना तो खूप प्रिय आहे. आणि ज्या वर्षातून 24 एकादशी येतात त्या सगळ्या भगवान विष्णूंच्या कन्या आहेत. तर आपण त्याविषयी देखील एकादशीची माहिती जाणून घेणार आहे. तर आज आपण बघणार आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त जन्म. चला तर मग. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात. दत्त जयंतीचे महत्त्व. दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्तांची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते. जन्मोत्सव साजरा करणे. दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी 7 दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. याला गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात. दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तनाची कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप दीप आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो. दत्तांच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्रा विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी ठिकाणी दत्तक्षेत्रांचा या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. आता आपण बघणार आहे दत्त जन्मकथा. दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय अशा 2 शब्दांनी बनला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणांची अनुभूती ज्याला आहे असा. आणि अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रेयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहे. मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूंचा अवतार आहे असाच बोध होतो. अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी ऋष्यकुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्री ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्री ऋषींना तपाचे कारण विचारले व अत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे 3 पुत्र अनुसयेच्या उदरी जन्माला आली. श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात आहे. अत्री ऋषींनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय, सोमदुर्वास हे 3 पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली. याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत् कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रींच्या घरी जन्म घेतला. भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे 3 प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे 1000 ते 1200 वर्षापासून श्री दत्तात्रेयांची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात हे विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय व नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही 5 संप्रदाय श्री दत्त प्रभूंची उपासना करताना दिसतात.
श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात. अवधूत हे दत्तात्रेयांचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा होय. श्री दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व 4 श्वान म्हणजे 4 वेदांचे प्रतीक आहे. श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते. पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती. तसेच त्यांनी अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती. अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी श्री दत्तगुरूंनी 24 गुरु केले होते. श्री दत्त महाराज दररोज खूप भ्रमण करतात. आजही ते स्थानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावायला प्रयागला जातात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरमध्ये मागतात व दुपारचे जेवण पांचाळेश्वर बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असतात. श्री दत्त महाराज हे तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिषारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर व योग गिरनार येथे करीत असत. श्री दत्तात्रेय अवलिये होते, क्षणात कोठेही अंतर्धान पावत असत. श्रीकृष्णांच्या लीलाप्रमाणे श्री दत्तात्रेयांच्या देखील अनेक लीला आहेत. वैराग्य स्वरूप, क्षमाशील आणि भक्तवत्सल असणारे दत्तात्रेय. भगवान दत्तात्रेय म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे रूप. ब्रह्मदेव ज्ञानस्वरूप, श्री विष्णू वात्सल्य स्वरूप आणि श्री शिव वैराग्य स्वरूप आहे. अशा त्रिमूर्तींचे एकत्रित रूप असणाऱ्या दत्तात्रेयांमध्ये ज्ञान, वात्सल्य आणि वैराग्य यांचा सुरेख संगम झालेला आहे. वैराग्य आणि संन्यस्त. भगवान श्री दत्तात्रेयांमध्ये वैराग्य असल्याने ते संन्यस्त जीवन व्यतीत करतात. त्यांचा निवास मेरू शिखरावरच असतो. सध्या आणि अन्य दिनक्रम ते इतर ठिकाणी पूर्ण करतात. त्यांच्यामध्ये वैराग्य वृत्ती प्रबळ असल्याने त्यांना कोणत्याही स्थानाचे मोहबंधन नाही. त्यामुळे ते वेच्छाविहारी आहेत. ते जीवनमुक्त असल्याने संपूर्ण ब्रह्मांडात मुक्तपणे विचरण करतात. दत्तात्रेय आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांना वैराग्याचा आशीर्वाद देतात. जगात सर्व काही मिळू शकेल, परंतु देवदुर्लभ असे वैराग्य केवळ श्री गुरुकृपेनेच मिळते. अखंड शिष्यभावात असणे. भगवान दत्तात्रेय सद्गुरुपदावर विराजमान असले तरी ते वृत्तीने सतत शिष्य अवस्थेत वावरतात. शिष्य म्हणजे अखंड शिकत राहणे. शिष्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भगवान दत्तात्रेय होय. श्री भागवताच्या 11व्या स्कंदात यदू आणि अवधूत यांचा संवाद आहे. आपण कोणते गुरु केले आणि त्यांच्यापासून काय बोध घेतला हे यात अवधूत यांनी सांगितले आहे. त्यांच्या शिष्यावस्थेमुळेच त्यांनी 24 गुरु आणि 24 उपगुरु ते प्रत्येक प्राणीमात्राला गुणगुरु मानतात आणि प्रत्येकाकडून शिकत असतात. क्षमाशील शिष्य कितीही चुकला तरी गुरु त्याला क्षमा करतात, पुन्हा शिकण्याची संधी देतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भगवान दत्तात्रेय आहेत. ते केवळ शिष्याचे दोष क्षमा करत नसून विरोधकांचे अपराधही क्षमा करून त्यांचा उद्धार करतात. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा द्वेष करणाऱ्या नरसावधानी नावाच्या मनुष्याला कर्मफल न्यायानुसार कठोर शिक्षा मिळाली होती. तेव्हा त्याने श्रीपाद श्रीवल्लभांचे चरण धरले. यावर क्षमाशील वृत्तीच्या श्रीपाद श्रीवल्लभांनी नरसावधानीला क्षमा करून त्यांचा उद्धार केल्याचे उदाहरण श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जीवनचरित्रात आढळते. दत्तगुरूंच्या क्षमाशीलतेची अनेक उदाहरणे गुरुचरित्रात आपल्याला पाहावयास मिळतात. श्रीपाद श्रीवल्लभांचा हा दत्ताचा पहिला अवतार, श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा, तर श्री स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे. जैन पंथीय श्री दत्तगुरूंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात, तर मुसलमान फकीर म्हणून पूजतात. दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे दरवर्षीच आयोजन केले जाते आणि दत्त जन्मोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. माझ्या सर्व दत्तभक्तांना आणि स्वामी भक्तांना मनापासून धन्यवाद. दत्त जयंती सप्ताहाच्या या पवित्र निमित्ताने आपण दररोज दत्त महाराजांच्या चरित्रातील शिकवणी जाणून घेतल्या. सप्ताहाची सांगता झाली तरी भक्तीची वाट इथे संपत नाही.
आणि हो, प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि फोटो आहे ना आपल्या स्क्रीनवर शो होईल. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी कलशाचा एक फोटो देते, तो तुम्ही पूजेमध्ये देवघरामध्ये ठेवू शकता. आणि आपली जी रोजची नाणी असतात, तुम्ही जर व्यवसाय करत असाल आणि तुमच्याकडे जर रोजची नाणी येत असेल, सुट्टे पैसे 1 रुपया 2 रुपये 5 रुपये, तर तुम्ही ते रोजची रोज देवपूजेच्या देव्हाऱ्यामध्ये ठेवू शकता. त्यासाठी जर तुम्हाला तो कलश घ्यायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि त्याचा फोटो स्क्रीनवर शो होईल. तर तुम्ही नक्की चेकआउट करा आणि आपल्या घरी तो कलश मागवा. आपल्या जीवनात दत्तगुरूंची कृपा सदैव राहो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तसेच कमेंट देखील मला करत जा, कारण तुमचा एक कमेंट मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. काही नाही जमलं तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त एवढं तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि भेटूया अशाच आध्यात्मिक संदेशासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.